तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहात. इथे आदत दुशाचं मैदान पार पडला आणि या मैदानामध्ये लक्ष आपला सर्जा जो आहे फॉर्च्युनरच्या मानकरी, त्याच्याबरोबर शंकरपडातला बादशाह जो आदतच्या म्हणून बादशाह म्हणून बैल ओळखला जातो असा गोगो, लक्षा पटन ग्रुप पोखरी यांच्या गोगो. तर आपल्यासोबत कृष्णदादा आहेत, तर आपल्याला संपूर्ण गोगोची माहिती देतील. तर गोगो बद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. माझं नाव कृष्णा सकाराम राठोड, राहणार पोखरी, पोखरी. तालुका मंठा, जिल्हा जालना. झाला दादा. आता सध्या आपल्या दावणीमध्ये किती बैल आहेत? आता आपल्याकडे 6 वासरे. 6 वासरा. मला वाटते बरेच अनुभवी व्यक्ती आहेत आणि बरेचशे दिवसापासून आपण या शर्यती क्षेत्रामध्ये आहात. याची आधी आपल्याकडे बटन नावाचा बैल होता हो. आणि प्रख्यात बैल होता. मी स्वतः बघितलं त्याला शंकरपटामध्ये म्हणा किंवा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आजचा गुलाल, आज वासरू पळालं, बटनचं ध्यान झालं मला. हो काय? जी गाडी सर्जाची बटनची पळायची पहिले, हा तीच गाडी गती लागली गाडीला. हा. आज माझ्या बटनसाठीच बैल गोगो पळाला. हो पडाला. हा. आणि मला वाटतं याच्या 3 फेऱ्यातलं पहिलाच मैदान. पहिलंच. पहिलाच. आणि कशामुळे आज कसा नियोजन झाला आपला सर्जासोबत? मित्र आपले करण भाऊ हा, पळू म्हणे, म्हणलं पळू. डायरेक्टच नियोजन. हा. डायरेक्ट तस हा. काही. आता निघलं होतं बरेच दिवसानंतर आदत आणि एक आपला दुसऱ्याचं मैदान, त्यामुळे पळवलं हा ना. हो, आणि काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल दादा? मैदान चांगलं आहे. थोडं पावसाने खंत घातली. हा बघू आता काय होतंय पुढं. हा. आता गट कुठल्या याच्यामध्ये गट निघाला? गट 20 मध्ये पळाली, 4 नंबर तासा. 4 नंबर तास आला. आणि धुरकरी आपले दुरकरी नागोराव भाऊ. नागोराबाचे होते. हा. एक नंबर माणस. 1 नंबर. आज लई उत्साह होता हा ना. त्यांच्यासारखा माणूस नाही पाहिला आपण आजपर्यंत. हो का? तर त्या काय सांगाल माणसाचा कधी बी आपल्याला सपोर्ट. दादा गोगो बद्दल काय सांगाल? गोगोचं काही सांगावं तेवढं कमी. हा. कारण आणि की गोगो आदत मध्ये 4 भेऱ्यावर सगळ्यात टॉपची खरेदी केलेली आहे. हो का? जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉपची खरेदी 4च भेऱ्यात घेतलं. हा. आणि आणि त्यानं आपल्याला सगळं देऊन टाकलं. शंकरपटात आजपर्यंत जेवढा पळाला तेवढा 1 नंबर मध्येच, एकच नंबर आहे त्याचा. आणि किती रुपयापर्यंत तरी गोगोची खरेदी आहे? खरेदी नाही सांगू शकत आता. सांगू नाही शकत का? हा. तरी आता कोणत्या धुरेल पर रस्ता? तो दोन्ही दूर आहे. दोन्ही धुरे. पण नवीन आपण पळवतो त्याला. जसं आता सध्या शंकरपटामध्ये सर्वात टॉपच्या बैल आहे. हो, आदत मध्ये सगळ्यात टॉप. हा. आणि किती मैदानाचे 1 नंबर झाले? याचे आता 2-3च शंकरपट झाले, त्याच्यात 1 नंबरच. 1 नंबरच. फक्त वाशिमला हा. एक थोडं हम्म. बॅड लक मध्ये राहिलो, तिथं लेट राहिलो जरा, 4 नंबर झाला. आणि आता कधी खरेदी केली आहे आपण गोगोची? गोगोची खरेदी झाली आज 3-4 महिने झाले सर. 3-4 महिने झाले. आणखी कोणकोणते वासरू आहे आपल्या दावणीत? आता छोटा बटन आहे, कर्नल आहे, हा. बगीरा आहे. छोटा बटन आता कोणत्या बैलाबरोबर पडणार? छोटा बटन आज गोविंदामध्ये. गोविंदा, हिंद केसरी गोविंदामध्येच सर्व टॉपचे नियोजन करूनच आलाय. हो, बटन मुळे झालं हे सगळं शक्य. हो का? एक म्हणजे ज्या बैलाने नाव तुमच्या केले आता त्याच्यापासूनच आता तुमचे चालत आहेत. कोणी पण तुम्हाला आता पैऱ्या वगैरे मध्ये अडचण नाही येतात नाही सध्या कंडिशन? तरी सध्याच्या कंडिशनला नाही पायऱ्याची अडचण. हा. काही लोक हम्म. हे करतातच, पैरा करतात, कॅन्सल करतात. हा. मग त्याला दाखवू आज बटन काय आहे ते. हो का? 2च आणले का पहिली? हा, 2च आणलं. आणि तो दुसरा आहे का वाटते? ते दुसरा आहे. दुसरा आहे. आता दात लावला त्यानं, 1 महिनाभर झाला. आणि तो कोणत्या याच्यामध्ये गटामध्ये? तो आता 23 मध्ये पण 23 मध्ये पडणार. आणि 2 तास? नंबर तास. 2 नंबर तास. आता जे आपले शर्यती या 3 फेऱ्याचे त्याच्याबद्दल काय सांगाल दादा? चांगली शर्यत आहे. आता काय आपल्याला तिकडे बंदी झाली, हा. बंदी म्हणून बी म्हणता येणार नाही. आता इकडे बी बैल एवढे गट पळून राहिले, हम्म. त्यांच्या इकडे बी भरपूर गट होते. मैदान होणार नाही पाण्या पावसाच्या ह्याच्याने. हा. त्या हिशोबानं थोडं थांबवलंय आपल्याला. हा. तरी आपल्याला घेते ना ते आता पळवाय तिकडे. पण कोणत्या कारणामुळे ते बंदी आली आपल्या भागात? बंदी नाही म्हणतात म्हणजे आपल्याला सध्या हे बंद काय बंदी म्हणून नाही म्हणता येत. आता काय बैलगाडी संघटने काहीतरी असेल त्यांचं. हा. मी आपल्याला एवढं काही त्यांच्याबद्दल हे नाही सांगता येणार, कारण की तेवढे आपण मोठे माणसं नाही. तरी काहीतरी नवीन नियोजन असेल हो. त्यांचं, त्या कारणास्तव बंद आहे. आता गोगो याच्या नंतर कुठल्या मैदानात लोकांना पडताना आता बघतो? शंकरपटातच. शंकरपटातच. हो. आणि एखादं चांगलं मैदान लागलं हा. मग पळू. 3 फेऱ्याच्या मैदानात असं आहे. आता किती तरी वर्षाचा आहे गोगो? गोगो तरी 18-20 महिने. 18-20 महिन्याचा आहे.
आता तुमच्याकडे आला तर याला 3 महिने म्हणजे तुमच्याकडे आला तेव्हाच बैल उजेडात आला, तो बैल पहिलेच घेतला, मित्रालाच घेऊन द्याला. पण उजेडात नव्हता. नाही उजेडात होता, पण काहीतरी नियोजन चुकत होतं. हा त्या हिशोबानं ते आसाराम बापू कानफोडी आमचे जीवलग मित्र. हा आज आपण बैलगाडी क्षेत्रात फक्त त्या माणसामुळे हा आपले गुरुवर आहे ते. हा तर त्यांची अपेक्षा होती की बैल आपल्याच दावणीला राहायला पाहिजे. हा मग आपण खरेदी केला तो. हा. आणखी काय सांगाल दादा आपल्या मनातून, आणखी काही प्रेक्षक वर्गांना आमच्या? काही नाही, असंच प्रेम असू द्या. हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा धन्यवाद दादा. हो लाईक करा, सपोर्ट करा फक्त. हा हा आणि असाच तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या. हा. अशीच गोगो सारखे बटन सारखे हत्यार परत तुम्हाला दाखवू आम्ही. नवीन नवीन तयार करून आणू. चला सेमीसाठी ऑल द बेस्ट दादा. धन्यवाद धन्यवाद. भेटू. 1 नंबर व्हायला हवा आज. बघू आता नशिबात असलं तर. हा तर आता 100% असं वाटतंच काहीतरी होईल. होईल. 1 नंबर 2 नंबर काय नंबर जे पण तर होणार ते- गुलाल व्हायला पाहिजे. आता पाणी वगैरे जमलाय तर काय होतं ते हो बघू. आता पावसाचं काय, पाऊस चालू आहे त्याच्यामुळे. धन्यवाद दादा. चला भेटू. धन्यवाद.